38 वर्षांचा एक अखंड संसार, जो उन्हातान्हात तावून सुलाखून निघाला. ज्याने गरिबी पाहिली, श्रीमंतीची स्वप्न पाहिली आणि 2 मुलांना मोठं करून शहरात पाठवलं. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ झाली आणि निवृत्तीची वेळ आली, तेव्हा अचानक असं काय घडलं की 38 वर्षांच्या सोबतीने स्वतःचं घर, स्वतःचा माणूस आणि स्वतःची माती एका क्षणात नाकारली. ज्या हातांनी तुळशीला पाणी घातलं होतं, तेच हात आज कोर्टात पोटगीसाठी कसे उठले? हट्ट एका हायपाय आयुष्याचा होता की 38 वर्षांपासून मनाच्या कोपऱ्यात दबलेल्या एका अपूर्ण स्वप्नांचा? आजच्या या भागात आपण अनुभवणार आहोत क्षितिजा पलीकडचे आभाळ. 2 भिन्न विचारांमधील एक अटळ संघर्ष, जो नात्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला अंतर्मुख करायला लावेल. काय होतं जेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यावरही मनाला मिळणारी शांतता एक हुलकावणी बनते आणि शेवटी खरं सुख क्षितिजा पलीकडच्या आभाळात असतं की आपल्याच घराच्या अंगणात? हा प्रवास केवळ सविता आणि रमेशचा नाही. हा प्रवास आहे प्रत्येक त्या नात्याचा, जो वेळेनुसार बदलतो, पण काही निर्णय आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात. चला तर मग जगूया ही कथा, क्षितिजा पलीकडचे आभाळ. यवतमाळची ती दुपार नुसती तापलेली नव्हती, तर जणू कोळशासारखी दगदगत होती. आभाळातून सूर्य आग ओकत होता आणि समोरच्या डांबरी रस्त्यावरून येणाऱ्या वाफेच्या लहरी डोळ्यांना भ्रमित करत होत्या. घराच्या समोरच्या कडुनिंबाच्या झाडावर बसलेला एखादा कावळाही आपली चोच उघडी ठेवून धापा टाकत होता. वाऱ्याची एक झुळूकही नशिबात नव्हती. होतं तर ते फक्त एक स्थिर आणि जळजळीत शांतपण. सविताने पदराने कपाळावरचा घाम पुसला. तिच्या सुती साडीचा पदर घामाने आधीच जड झाला होता. तुळशीच्या वृंदावनापाशी उभी राहून ती तांब्यातून पाणी घालत होती. मातीवर पाण्याचे थेंब पडताच एक ओला, उग्र आणि हवा हवासा वाटणारा गंध दरवळला. पण सविताचे लक्ष त्या गंधाकडे नव्हते. तिचे डोळे समोरच्या रस्त्यावर खिळले होते, जिथे दूरवर एक लक्झरी बस धुळीचे लोट उडवत शहराच्या दिशेने वेगाने जात होती. ती बस म्हणजे तिच्यासाठी फक्त एक वाहन नव्हते, तर एका वेगळ्या जगाचे प्रवेशद्वार होते. सविताच्या डोळ्यांसमोर 35 वर्षांपूर्वीचं ते दिवस उभे राहिले. तिला शिक्षिका व्हायचं होतं. अमरावतीच्या कॉलेजमध्ये तिचा नंबरही लागला होता. पण लग्नाची वरात दारात आली आणि स्वप्नांच्या गाठी सुटल्या. संसाराच्या ओझ्याखाली ती इतकी दबली की स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून बसली. तिला वाटायचं की एकदा तरी मोकळा श्वास घेता येईल का? शहराच्या त्या गर्दीत आपणही एक व्यक्ती म्हणून ओळखलं जाऊ का? आज निवृत्तीनंतर जेव्हा रमेशने पुन्हा गावाची वाट धरली, तेव्हा तिच्यातल्या त्या दबलेल्या तरुण सविताने बंड पुकारलं होतं. तिला आता गृहिणी म्हणून नाही, तर सविता म्हणून जगायचं होतं. तिने पाण्याचा रिकामा तांबा कमरेवर घेतला आणि घराच्या दिशेने वळली. घराच्या ओसरीवर वाळत घातलेल्या मिरच्यांचा तिखट वास हवेत तरंगत होता. आतल्या खोलीतून रमेशच्या खोकण्याचा आवाज आला. "अहो रमेश, चहा गाळून ठेवलाय ओट्यावर. थंड झाला की मग नका म्हणू की चवीला चांगला लागत नाहीये म्हणून." तिने स्वयंपाकघरातूनच हाक मारली. तिचा आवाज नेहमीचाच होता, पण त्यात आज एक धार होती, जी कदाचित त्या तापलेल्या हवामानामुळे असावी. रमेश बाहेर आला. अंगात पांढरा सदरा, डोळ्यांवर जाड काचेचा चष्मा, जो नाकावर थोडा खाली घसरला होता. त्याने टेबलावरचे वर्तमानपत्र बाजूला सारले. "अगं येतोय, जरा हा रिपोर्ट पूर्ण करत होतो. रिटायरमेंटला जेमतेम काही महिने उरलेत ना, मग सगळं चोख ठेवायला हवं." तो हसत म्हणाला. सविताने चहाचा कप त्याच्या समोर ठेवला आणि स्वतःही एक कप घेऊन समोरच्या लाकडी बाकावर बसली. "रिटायरमेंट रिटायरमेंट, गेल्या 2 वर्षांपासून हेच एक पालुपद लावून धरलंय तुम्ही. त्यानंतरचं काय?" तिने विचारलं. रमेशने चहाचा एक घोट घेतला आणि डोळे मिटून तृप्तीचा सुस्कारा सोडला. "त्यानंतर काय? त्यानंतर आपलं गाव. अमरावतीकडचं ते जुनं घर, तिथली संत्र्यांची बाग, ती शांतता. सविता विचार कर, रोज सकाळी पक्ष्यांच्या आवाजात जाग येईल. शहरातल्या या धावपळीपासून सुटका होईल आपली." सविताने आपल्या चहाच्या कपाकडे पाहिलं. वाफ वर येत होती, पण तिला त्यात शांतता नाही, तर साचलेपण दिसत होतं. "गाव? तिथे काय आहे हो? ती जुनी कौलारू घरं, रात्रीचा तो कीर अंधार
आणि पावसाळ्यात गुडघाभर चिखल, हेच हवंय का तुम्हाला आता? अगं पण ते आपलं मूळ आहे, रमेश समजावण्याच्या स्वरात म्हणाला. मूळ शोधताना फांद्या वाळून जातात, याचं भान ठेवा जरा. सविता अचानक पटकन बोलून गेली. रमेश थबकला. त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि सविताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळं होतं. एक प्रकारचा विद्रोह. काय झालंय ग तुला आज? इतकी चिडचिड का करतेस? सविता उठली आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर उन्हाचा जोर आता थोडा कमी झाला होता, पण उष्णता तशीच होती. चिडचिड नाही हो, पण कधी कधी वाटतं की आपण आयुष्यभर फक्त कर्तव्यच पार पाडत राहिलो का? मुलांचं शिक्षण, तुमची नोकरी, पाहुणे रावळे. आता मुलं मोठी झाली आहेत, पुण्यात मुंबईत सेटल झाली. मग आपण का अजूनही या जुन्या चौकटीत अडकून पडलोय? मला कधी कधी इथे गुदमरल्यासारखं होतं, या शांततेत. तिच्या या शब्दांनी रमेशच्या मनात एक हलकीशी धडकी भरली. त्याने तिला आजवर फक्त एक गृहिणी, एक आई आणि एक पत्नी म्हणून पाहिलं होतं. तिच्या आत दडलेली ही सविता त्याला आज पहिल्यांदाच भेटत होती. सविता, तुला काय हवंय नक्की? त्याने शांतपणे विचारलं. सविता वळली. तिचे डोळे चमकत होते. मला जगायचं आहे रमेश. मला या गर्दीत हरवायचं आहे. मला त्या चकचकीत मॉल्समध्ये फिरायचं आहे, जिथे रात्रीचा दिवस होतो. मला मुलांसोबत त्या मोठ्या शहरात राहायचं आहे, जिथे रोज काहीतरी नवीन घडतं. ही शांतता आता मला खायला उठते. रमेश काहीच बोलला नाही. त्याने फक्त खिडकीबाहेर पाहिलं, जिथे आता संध्याकाळची सावली लांबत चालली होती. विदर्भाच्या त्या मातीत रापलेल्या माणसाला कळत नव्हतं की ज्या शांततेसाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले, तीच शांतता आता त्याच्या जोडीदारासाठी एक तुरुंग कशी बनली. दिवस जात होते, पण यवतमाळच्या त्या घरातली अस्वस्थता मात्र कमी होत नव्हती. उलट सविताच्या मनातल्या शहराच्या स्वप्नांनी आता तिच्या डोळ्यात कायमचं घर केलं होतं. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर जेव्हा रमेश अंगणातल्या लाकडी खुर्चीवर बसून रेडिओवरची जुनी गाणी ऐकायचा, तेव्हा सविता मात्र आतल्या खोलीत बसून टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये हरवलेली असायची. ती चकाकणारी मेट्रो, उत्तुंग इमारती आणि लोकांची ती धावपळ तिला जणू खुणावत होती. एके दिवशी दुपारी रमेश जुन्या कागदपत्रांची आवराआवर करत होता. सविता, अगं इकडे ये बघ. हे आपल्या गावाकडचे घराचे कागदपत्र आहेत. गेल्या वर्षी आपण तिथे नवीन छप्पर टाकलं होतं ना, त्याची बिलं आहे ती. आता रिटायरमेंट नंतर गेल्या गेल्या आधी रंगकाम करून घेऊया, म्हणजे तुलाही तिथे राहायला प्रसन्न वाटेल. सविता तिथे आली, पण तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीरही नव्हती. तिने ते कागदपत्र पाहिले आणि रागाने बाजूला सारले. रंगकाम करून काय होणार आहे हो? घराच्या भिंतींना नवीन रंग दिला म्हणून तिथलं आयुष्य थोडीच बदलणार आहे. आजही तिथे पावसाळ्यात लाईट जाते, साधी रिक्षा मिळत नाही वेळेवर, आणि तुम्ही म्हणताय तिथे जाऊन राहायचं? रमेशने चष्मा काढून टेबलावर ठेवला. अगं पण तिथे आपली माणसं आहेत. शेजारी पांडुरंग काका आहेत, वसंत आहे. शहरात कोण ओळखतं आपल्याला? तिथे शेजारच्यांनाही माहीत नसतं की आपल्या घरात काय चाललंय. आपण आयुष्यभर माणसात राहिलो, आता या वयात त्या अनोळखी गर्दीत कसं राहायचं? सविता खुर्ची ओढून त्याच्या समोर बसली. तिचा आवाज आता कातर झाला होता. माणसं? कोणती माणसं? जी फक्त सणासुदीला भेटतात ती? शहरात माझी मुलं आहेत रमेश. अमित आणि राहुल तिथेच आहेत. नातवंड तिथे मोठी होत आहेत. मला त्यांच्या वाढतानाच्या वर्षात सहभागी व्हायचंय. मला त्यांच्यासोबत मॉलमध्ये फिरायला जायचंय. त्यांच्या घरी राहून शहरातल्या त्या झगमगाटाचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्हाला कळत कसं नाही? मला आता या कोपऱ्यात सडून मरायचं नाहीये. सडून मरायचं? हे काय शब्द वापरतेस तू? रमेशचा आवाज थोडा चढलाच. हो, गेल्या 30 वर्षात मी या घराबाहेर काय पाहिलंय? फक्त हे अंगण, ती तुळस आणि रोजचा तोच स्वयंपाक. मला आता स्वतःसाठी जगायचं आहे. मला हवंय ते हायपाय आयुष्य, ज्याची मी स्वप्न पाहिली होती, पण तुमच्या नोकरीमुळे कधी बोलून दाखवली नाहीत. रमेश बिचारा गप्प झाला. त्याला जाणवलं की सविताने ही इच्छा आजच मनात धरली नव्हती. ती कित्येक वर्षांपासून आतल्या आत कुढत होती, फक्त वेळेची वाट पाहत होती. त्या रात्री जेवताना एकही शब्द बोलला गेला नाही. फक्त ताटावर चमच्यांचा आवाज
आणि वर फिरणाऱ्या पक्ष्यांचा कर्कश आवाज येत होता. रमेशने भाजीचा घास घेतला, पण त्याला चव लागत नव्हती. त्याने सविताकडे पाहिलं. ती यांत्रिकपणे जेवत होती. तिचे डोळे कुठेतरी लांबवर स्थिरावले होते. पुढच्याच आठवड्यात अमितचा फोन आला. रमेशने लाऊडस्पीकरवर सुरू केला. बाबा, आईचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही कशाला त्या गावात जाताय? तिथे कसल्या सोयी आहेत? इकडे या पुण्याला. आमचं नवीन फ्लॅट किती छान आहे. सोसायटीत जिम आहे, गार्डन आहे. तुम्ही दोघं आरामात राहाल इथे. आमीचे शब्द ऐकून सविताच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं. तिने रमेशकडे पाहिलं. जणू ती म्हणत होती की बघा, मी सांगत होते ना, तेच मुलंही म्हणतायत. रमेश मात्र आतून तुटत होता. ज्या मुलाला त्याने गावाकडच्या मातीचे संस्कार दिले, तोच मुलगा आज त्या मातीला काहीच नाही म्हणत होता. अरे अमित, पण आपलं घर? बाबा, घर काय? विकून टाका ते, किंवा कोणाला तरी भाड्याने द्या. आता काळ बदललाय, अमितने सहजपणे सांगून टाकलं. रमेशने फोन ठेवला. त्याच्या डोळ्यांसमोर ते गावचं घर उभं राहिलं, ज्याच्या ओसरीवर बसून त्याचे वडील त्याला गोष्टी सांगायचे, जिथे त्याच्या लग्नाची पंगत बसली होती. ते घर फक्त विटा मातींचं नव्हतं, तर ते त्याचं अस्तित्व होतं. पण सविता आता थांबायला तयार नव्हती. तिने आपली बॅग भरायला सुरुवात केली होती. जरी रिटायरमेंटला अजून 2 महिने बाकी होते तरीही. तिचं मन यवतमाळ सोडून कधीच शहरात पोहोचलं होतं. रिटायरमेंटचा तो दिवस उजाडला. यवतमाळच्या त्या सरकारी कार्यालयात नेहमीपेक्षा थोडी जास्तच गडबड होती. रमेशच्या टेबलवर फायलींचा ढिगारा नव्हता, तर फुलांचे गुच्छ होते. सहकाऱ्यांनी त्याला वाजत गाजत हॉलमध्ये नेलं. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचा सत्कार झाला. निरोप समारंभात बोलताना कार्यालयाचे मोठे साहेब म्हणाले, रमेशराव, तुमच्यासारखा शांत आणि कामाला वाघ असलेला माणूस शोधून सापडणार नाही. आता निवांत गावी जाऊन शेती करा, नातवंडात रमा. रमेश हसला, पण त्या हसण्यामागे एक खोल जखम होती, जी फक्त त्यालाच ठाऊक होती. सत्कार स्वीकारताना त्याचे हात थोडे थरथरत होते. त्याला वाटलं होतं की या क्षणी सविता त्याच्या शेजारी असेल. तो अभिमान तिच्या डोळ्यात दिसेल. पण सविता आली नव्हती. तिने उन्हाचा त्रास होतो असं साधं कारण सांगून येण्याचं टाळलं होतं. घरी परतताना रमेशच्या हातात ती सन्मानाची शाल आणि श्रीफळ होतं. घराचं कुलूप उघडलं आणि आतला तो कोंदस वास अंगावर आला. सविता हॉलमध्ये बसून फोनवर मोठ्या उत्साहात कुणाशी तरी बोलत होती. हो अमित, बाबांचं आज झालं काम पूर्ण. आता उद्यापासून ते फ्री आहेत. मी बॅगा भरून ठेवल्यात बघ. तू कधी येतोयस घ्यायला? रमेश तिथेच थबकला. त्याने शाल सोप्यावर ठेवली. सविता, किमान आजच्या दिवशी तरी हा विषय काढायला नको होतास. 38 वर्ष ज्या खुर्चीवर बसलो, तिला सोडून आलोय आज मी. थोडं तरी वाईट वाटू दे की मला. सविताने फोन ठेवला आणि ती त्याच्याकडे वळली. वाईट कशाचं वाटतंय? उलट सुटका झाली तुमची त्या कटकटीतून. आता आनंद साजरा करायचा सोडून तुम्ही तोंड पाडून बसलात. आणि मी अमितला सांगितलंय, आपण पुढच्या आठवड्यात निघतोय. रमेशने डोळ्यांवरचा चष्मा काढला. त्याचे डोळे थकलेले होते. मी कुठेही येणार नाहीये सविता. मी गावाला जातोय. तिकडचं घर साफ करायला माणूस लावलाय मी. सविताचा चेहरा क्षणात बदलला. गावाला? अजूनही तुमचं तेच? तुम्हाला वाटतंय की मी तिथे येऊन तुमचा त्या जुन्या पडक्या वाड्यात आयुष्य काढणार? कधीच नाही. मी मुलांसोबत शहरात जाणार. तिथे माझं स्वातंत्र्य आहे. तिथल्या सोयी आहेत. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर तुमचं गाव तुम्हाला लक लाभ. ती बेधडकपणे बोलून गेली. रमेशला वाटलं त्याच्या काळजावर कोणीतरी गरम लोखंडी सळई दाबली आहे. सविता, 38 वर्ष आपण एकमेकांच्या श्वासांवर जगलो. आता या अवतार वयात तू मला एकटा सोडून जाणार? मी तुम्हाला सोडून जात नाहीये. तुम्हीच तुमच्या हट्टापायी मला शहरात येण्यापासून रोखताय. सविता तडकाफडकी आतल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री घरातलं वातावरण सुतकासारखं झालं होतं. स्वयंपाकघरात कुकरची शिट्टी झाली नाही. फक्त बाहेरच्या चिमण्यांचा चिवचिवाट शांत झाला होता आणि एक भयान शांतता पसरली होती. रमेशने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप हातात धरल्यावर त्याला जाणवलं की चहा थंड झालाय, अगदी त्यांच्या नात्यासारखा. 2 दिवसांनी अमित गाडी घेऊन आला. अंगणात गाडीचा हॉर्न वाजला.
तशी सविता उत्साहाने बाहेर धावली. तिने आपल्या 3 मोठ्या बॅगा बाहेर काढल्या होत्या. रमेश ओसरीवर बसून हे सगळं निमूटपणे पाहत होता. अमित गाडीतून खाली उतरला. "काय बाबा, तुमचं सामान कुठे आहे? आवरा लवकर. ट्रॅफिक मिळण्याआधी निघूया." रमेश उठला. त्याने अमितच्या खांद्यावर हात ठेवला. "अमित, तू तुझ्या आईला घेऊन जा रे. तिला शहरातलं आयुष्य हवंय. तिला ते जगू दे. मी नाही येऊ शकत. माझी पाळंमुळं या मातीत रुजलीयत. आता या वयात ती उलटली तर मी वाळून जाईन." अमितला कळेना की काय बोलावं. "बाबा, हे काय वेडेपणा आहे? आई तिथे एकटी कशी राहील?" "ती एकटी नाहीये. तू आहेस. राहुल आहे. तुमचं शहर आहे. मी मात्र तिकडे गेलो तर खरंच एकटा पडेन." रमेशचा आवाज हुंदक्यांनी भरला होता. सविता गाडीत जाऊन बसली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तिला वाटलं होतं की गाडी सुरू झाल्यावर रमेश धावत येईल आणि म्हणेल की "थांब, मी येतोय." पण तसं झालं नाही. रमेश तिथेच उभा राहिला, जसा एखादा जुना वटवृक्ष वादळातही पाय रोवून उभा असतो. गाडी धुळीचे लोट उडवत निघून गेली. रमेशच्या आयुष्यातली सविता त्या धुळीत हरवून गेली. त्याने घराचा दरवाजा ओढला. घर आता रिकामेपणाने भरलं होतं. भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज आता पुन्हा स्पष्ट ऐकू येत होता. अमितची आलिशान गाडी पुण्यातील त्या मोठ्या सोसायटीच्या गेटपाशी थांबली. उंच उंच इमारती, काचेची तावदानं आणि रात्रीच्या वेळीही लखलखणारे दिवे पाहून सविताचे डोळे दिपले. "आई, हे बघ आपलं घर, 20व्या मजल्यावर," अमितने उत्साहाने सांगितलं. लिफ्टमधून वर जाताना सविताला थोडंसं गरगरल्यासारखं झालं, पण तिने ते लपवलं. मनात कुठेतरी विजयाची भावना होती. तिने अखेर यवतमाळच्या त्या संत आयुष्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती. घरात पाऊल ठेवताच तिला थंडावा जाणवला. एसीचा तो कृत्रिम वारा, मौशार सोफे आणि समोर असलेला 75 इंची मोठा टीव्ही. "हेच तर हवं होतं मला," ती स्वतःशीच पुटपुटली. पण त्याच रात्री जेव्हा ती झोपायला गेली, तेव्हा तिला जाणवलं की इथल्या शांततेत आणि यवतमाळच्या शांततेत खूप फरक होता. तिथे रात्री बेडूक डराव करायचे. लांबवर कुत्र्यांचं भुंकणं ऐकू यायचं. झाडांची पानं सळसळायची. इथे मात्र फक्त एसीचा एक सततचा घरघर आवाज येत होता. दुसरीकडे रमेशने आपली जुनी ट्रन भरली आणि तो अमरावतीच्या आपल्या गावाकडे निघाला. गावात शिरताच वाटेत लागलेल्या ओळखीच्या झाडांनी जणू त्यांचं स्वागत केलं. "काय रमेशराव, आलात एकदाचे परतून?" वेशीवरच्या मारुतीच्या मंदिराजवळ बसलेल्या जुन्या मित्राने त्यांना हाक मारली. रमेशला तिथे पहिल्यांदाच मनापासून हसू आलं. त्याने आपल्या वाड्याचं कुलूप उघडलं. अंगणात वाळलेला पालापाचोळा साचला होता. तो लागलीच कामाला लागला. स्वतःच्या हाताने केर काढताना, तुळशीच्या कोपऱ्यातलं गवत उपटताना त्याला एक वेगळंच समाधान मिळत होतं. त्याने चूल पेटवली. लाकडाचा तो धूर आणि मातीचा वास. रमेशला वाटलं की तो पुन्हा एकदा तरुण झालाय. पण चहाचा कप हातात घेतल्यावर त्याला सवय म्हणून त्याने हाक मारली, "सविता, चहा घेतेस का ग?" आणि मग त्याला आठवलं की सविता इथे नाहीये. ती आता शहरात आहे. पुण्यातल्या फ्लॅटमध्ये. सविताचे पहिले काही दिवस मजेत गेले. मॉलमध्ये फिरणं, नवीन साड्या घेणं, नातवंडांसोबत वेळ घालवणं, सगळं काही तिने ठरवल्याप्रमाणे होतं. पण हळूहळू तिला जाणवू लागलं की शहरात वेळ कुणाकडेच नाहीये. अमित आणि त्याची पत्नी सकाळी कामाला निघून जायचे. नातवंड शाळेत आणि क्लासमध्ये असायची. सविता त्या भव्य फ्लॅटमध्ये दिवसभर एकटी असायची. एके दिवशी सविताने सहज स्वयंपाकघरात हात लावायचा प्रयत्न केला. तर सुनेने प्रेमाने पण स्पष्ट भाषेत सांगितलं, "आई, तुम्ही नका करू काही. आमचं सगळं डाएट प्लॅनिंग असतं. तुम्ही फक्त आराम करा." सविताला त्या क्षणी जाणवलं की इथे तिला सन्मान दिला जातोय, पण सहभाग नाही. ती त्या घरात एक शोभेची वस्तू बनून राहिली होती. नातवंडांना मराठी गोष्टींपेक्षा राईम्समध्ये जास्त रस होता. तिला वाटलं की यवतमाळला असताना किमान चहाच्या कपावर रमेशशी भांडता तरी येत होतं. इथे तर साधी तक्रार करायला सुद्धा कोणीकडे वेळ नाहीये. शेजारी कोण राहतंय हे बघायला ती एकदा बाहेर आली, तर समोरच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. तिने बेल वाजवली, तर एक तरुण मुलगी बाहेर आली आणि घड्याळाकडे बघत म्हणाली, "यस."
काही काम होतं का? सविता गोंधळली. नाही, मी अमितची आई. सहज ओळख करून घ्यायला. त्या मुलीने फक्त एक कोरडं हसू दिलं आणि ओके बाय म्हणून दरवाजा बंद केला. सविताला यवतमाळची मंगला काकू आठवली, जी न सांगता दुपारी गप्पा मारायला यायची. एक दिवस संध्याकाळी अमित घरी आला, तेव्हा सविता खिडकीतून खाली बघत होती. काय ग आई, बोर झालीस का? त्याने विचारलं. नाही रे, पण अमित, इथे खूप कोंदट वाटतंय रे. हवाच लागत नाहीये. त्या काचा लावल्यात ना तुम्ही खिडकीला, त्यामुळे बाहेरचा आवाजही येत नाही आणि वाराही नाही. अगं आई, त्यालाच तर प्रायव्हसी म्हणतात. तुला काय हवंय अजून? टीव्ही बघ, नेटफ्लिक्स लाव. अमितने सहजपणे उत्तर दिलं. सविताने टीव्ही लावला, पण तिला काहीच सुचत नव्हतं. तिने फोन उचलला आणि रमेशचा नंबर डायल केला. तिकडे रमेश अंगणात बसून चांदण्यांकडे बघत होता. कसे आहात? सविताने विचारलं. मी छान आहे ग. आज गावाला पाऊस झाला. मातीचा खूप छान वास येतोय. तू कशी आहेस? फिरलीस का मॉलमध्ये? रमेशचा आवाज शांत आणि स्थिर होता. हो, गेले होते की. खूप छान होतं सगळं. सविताने खोटं सांगितलं. तिच्या आवाजातला तो मोकळेपणा आता कुठेतरी हरवला होता. रात्री झोपताना तिला आठवलं, यवतमाळला रमेश जेव्हा चहा मागायचा तेव्हा ती चिडायची, पण आता तिला चहा करून द्यायला सुद्धा कोणीच नव्हतं. इकडे रमेशला वाटत होतं की सविता एकदा तरी विचारे की मी येऊ का तिकडे, पण तिने तसं विचारलं नाही आणि त्यानेही बोलावलं नाही. दोघांमधली ती अदृश्य भिंत आता पुण्याच्या टोलेजंग इमारतीपेक्षाही उंच होत चालली होती. पुण्यातल्या त्या 20व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आता 6 महिने उलटले होते. सविताने सुरुवातीला जो उत्साह दाखवला होता, तो आता कुठेतरी विरून गेला होता. सकाळी उठल्यावर तिला जाणवायचं की इथे कोणालाच कोणाची पडलेली नाहीये. अमित आणि त्याची बायको दोघंही कॉर्पोरेट जगात इतके व्यस्त होते की रात्री 10 वाजेपर्यंत घर फक्त विसावा घेण्यापुरताच उरायचं. नातवंडही त्यांच्या आयपॅड आणि व्हिडिओ गेम्समध्ये हरवलेली असायची. सविताला आठवला तो यवतमाळचा उन्हाळा. तिथे गरम व्हायचं खरं, पण शेजारच्या मंगला काकूंसोबत कैरीचं पन्ह पिताना जे सुख मिळायचं ना, ते या एसीच्या थंडाव्यात नव्हतं. तिने एकदा अमितला म्हटलं, अमित, आपण संध्याकाळी खाली बागेत जाऊन बसूया का? जरा लोकांशी तरी बोलणं होईल. अमित लॅपटॉपवर नजर खेळून म्हणाला, आई, तिथे खाली कोण ओळखतं तुला? आणि त्या बागेत सगळी लहान मुलं खेळत असतात. तुला शांतता मिळणार नाही. त्यापेक्षा तू वर बसून तुझे आवडते शो बघ ना. तिला जाणवलं की तिने ज्या लाईव्ह आणि संधीच्या गोष्टी केल्या होत्या, त्या फक्त बाहेरून बघायला चांगल्या होत्या. प्रत्यक्ष जगताना त्यातला एकटेपणा तिला खायला उठत होता. तिला रमेशची आठवण यायची. कसा तो चहाचा कप हातात घेऊन तिच्या साध्याशा विनोदावरही मनापासून हसायचा. तिकडे गावात रमेशचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याने आपल्या जुन्या वाड्याच्या अंगणात छोटीशी बाग फुलवली होती. सकाळी लवकर उठून तो विहिरीवर जायचा. तिथल्या गार पाण्यात आंघोळ करायचा आणि मग दिवसभर शेतातल्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचा. त्याच्या हाताला आता मातीचा आणि घामाचा वास येत असे, पण त्याच्या चेहऱ्यावर एक स्थिर समाधान होतं. त्याने एकटाच राहायला शिकून घेतलं होतं. एके दिवशी सविताने रमेशला फोन केला. रमेश, कसं चाललंय सगळं? तिचा आवाज थोडा बसलेला होता. छान चाललंय सविता. आज बागेतल्या वांग्याचं भरीत केलं होतं. खूप चविष्टही झालं होतं. तू कशी आहेस? सविताला भरून आलं. मी मी ठीक आहे. पण इथे ना खूप शांतता असते हो. कोणी बोलतच नाही माझ्याशी. रमेश काही क्षण गप्प राहिला. तूच तर म्हणाली होतीस ना की तुला शांतता नकोय, गोंगाट हवाय. मग आता का असं वाटतंय? सविताकडे उत्तर नव्हतं. तिने फोन ठेवून दिला. पण या एकटेपणामुळे सविताच्या मनात एक वेगळीच असूया निर्माण झाली. तिला वाटलं की रमेश तिथे मजेत आहे आणि मी मात्र इथे मुलांच्या घरात एक उपरी म्हणून राहते. अमित आणि त्याच्या बायकोने एकदा सहज विचारलं, आई, बाबांना खर्च लागत असेल ना तिथे? आपण काही पैसे पाठवायचे का? त्यावर सविताच्या मनात एक विचार आला की माझं स्वतःचं काय? माझं अस्तित्व काय आहे?
सोसायटीतल्या किटी पार्टीमध्ये सविताच्या नवीन मैत्रिणी तिला सांगू लागल्या, सविताजी, आयुष्यभर तुम्ही राबलात, आता स्वतःच्या हक्काचं काय? उद्या मुलांनी विचारलं नाही तर काय करणार? नवऱ्याच्या पेन्शनवर तुमचा अर्धा हक्क आहे. सविता आधी हादरली, पण शहरातल्या त्या चकाकीत स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या भीतीने तिने वकिलाचा सल्ला घेतला. तिला रमेशला त्रास द्यायचा नव्हता, पण तिला स्वतंत्र व्हायचं होतं. तिला वाटलं की पैसा हातात आला की तिला हवं तसं हायफाय जगता येईल. या विचाराने तिच्या मनावरचा माणुसकीचा थर थोडा वेळ पुसला गेला. तिने शहरातल्या आपल्या नवीन मैत्रिणींच्या नांदी लागून एक टोकाचा निर्णय घेतला. तिला वाटलं की जर तिला स्वावलंबी व्हायचं असेल तर तिला रमेशकडून हक्क मागावाच लागेल. तिने अमितला न सांगता एका वकिलाची गाठ घेतली. काही दिवसांनी गावाकडे रमेशच्या हातात एक पाकीट पडलं. त्यावर न्यायालय असा शिक्का होता. रमेशने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं की सविता रमेश पवार यांनी पोटगीसाठी अर्ज दाखल केला आहे. रमेशला वाटलं की जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 38 वर्षांचा संसार, ज्या बाईसाठी त्याने स्वतःच्या आवडीनिवडी मारल्या, तीच आज त्याच्याकडे पैशांचा हिशोब मागत होती. पत्रात आरोप केले होते की माझे पती मानसिक शोषण करतो, मला आवश्यक सोयीसुविधा देत नाही, त्यामुळे मी वेगळी राहत आहे. रमेशने तो कागद पुन्हा पुन्हा वाचला. त्याचे डोळे ओलावले नाहीत, तर ते कोरडे ठणठणीत झाले. त्याला जाणवलं की जी सविता त्याने 38 वर्ष जपली होती, ती आता उरलीच नाहीये. ही कोणीतरी वेगळीच शहरी सविता आहे. न्यायालयाच्या पायऱ्या चढताना सविताला आज पहिल्यांदाच आपल्या पायातलं बळ कमी झाल्यासारखं वाटलं. पुण्याच्या चकाकत्या मॉल्समध्ये फिरताना जेवढा उत्साह तिच्या चेहऱ्यावर असायचा, तेवढीच आज एक अनामिक भीती तिच्या डोळ्यात होती. अमित तिच्या सोबत होता, पण तोही आज शांत होता. त्याने कधी विचारच केला नव्हता की आई-बाबांचा संसार इथवर येऊन पोहोचेल. समोरून रमेश येत होता. अंगात पांढरा खादीचा पूर्ण बाह्यांचा सदरा, पायात साधी कोल्हापुरी चप्पल आणि हातात एक जुनी कापडी पिशवी. त्याच्या चेहऱ्यावर आज चिडचिड नव्हती, ना हट्ट होता. तिथे होता फक्त एक शांत स्वीकार. त्याने सविताकडे पाहिलं, पण त्याच्या नजरेत पूर्वीसारखी प्रेमळ ओढ नव्हती, तर एक अनोळखी कोरडेपणा होता. कोर्टाच्या आवारात रमेशने सविताला पाहिलं. त्याने आपल्या पिशवीतून एक छोटी डबी काढली आणि सविताच्या हातात दिली. हे काय आहे? तिने विचारलं. तुझ्या माहेरच्या घराची ती जुनी चावी. गावच्या घरात तुझ्या जुन्या कपाटात ठेवली होती. तुला हवं ते स्वातंत्र्य तुला मिळावं, पण तुझ्या आठवणींची ही चावी तुझ्याकडेच असू दे. रमेश शांतपणे म्हणाला. सविताने त्या चावीकडे पाहिलं आणि तिला त्या जुन्या घराचा कोपरा न कोपरा आठवला. तिचे हात थरथरले, पण तिने स्वतःला सावरलं. त्या एका क्षणात तिला जाणीव झाली की ती ज्याच्या विरुद्ध उभी आहे, तो माणूस आजही तिचं रक्षणच करतोय. सुनावणी सुरू झाली. वकिलांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. माझ्या अशिलाला म्हणजेच सविताजींना यवतमाळच्या त्या आडगावात राहून गुदमरल्यासारखं वाटत होतं. त्यांना त्यांच्या हक्काच्या सोयी आणि सन्मान मिळत नव्हता. रमेशरावांनी त्यांना शहरात यायला विरोध केला आणि स्वतः गावाकडे निघून गेले. अशा परिस्थितीत त्यांना उदरनिर्वाहासाठी पोटगी मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. न्यायाधीशांनी चष्मा सावरत रमेशकडे पाहिलं. रमेशराव, तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे का? रमेश शांतपणे उभा राहिला. त्याने एकदा सविताकडे पाहिलं, जिने नजर चोरून खाली जमिनीकडे पाहिलं होतं. रमेश म्हणाला, नाही साहेब, मला कोणतेही वकील द्यायचे नाहीयेत. मला फक्त एकच गोष्ट इथे सांगावीशी वाटते. सविताने 38 वर्ष माझं घर सांभाळलं. माझ्या मुलांची आई म्हणून ती अगदी श्रेष्ठ आहे. मी आजही तिला माझ्या गावाकडच्या घरात न्यायला तयार आहे. तिथे तिच्यासाठी सगळं काही उपलब्ध आहे. मोठं अंगण, तुळस आणि तिचा हक्काचा माणूसही. पण तिला तिथे यायचंच नाहीये. तिला शहराचं ते जीवन हवंय. साहेब, मी एक साधारण माणूस आहे. माझं निवृत्ती वेतन हे माझं म्हातारपण आहे. तरीही जर तिला माझ्यासोबत राहायचं नसेल तर तिला जे हवंय ते तिला मिळू देत.
न्यायालयाच्या त्या खोलीत काही क्षण भयान शांतता पसरली. 38 वर्षांचं नातं जणू एका तराजूत तोललं जात होतं. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्रे तपासली आणि आपला ऐतिहासिक निकाल सुनावला. कायद्यानुसार जेव्हा पत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीचे घर सोडून जाते आणि पती तिला सोबत ठेवण्यास तयार असतो, तेव्हा पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार राहत नाही. सविता पवार यांनी स्वतःच्या मर्जीने शहराच्या ओढीपोटी घर सोडलं आहे, तर रमेश पवार यांनी त्यांना सोबत ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात येत आहे. हातोडा वाजला, ठक, आणि सगळं संपलं. कोर्टाबाहेर आल्यावर सविता सुन्न उभी होती. तिच्या हातात आता ना कोर्टाचा आदेश होता, ना रमेशचा हात. अमितने हळूच विचारलं, आई, चल, निघायचं का? उशीर होतोय. सविताने मागे वळून पाहिलं. रमेश आपल्या जुन्या कापडी पिशवीतून पाण्याचा तांब्या काढून पाणी पित होता. त्याने अमितला हाक मारली. अमित, नीट जा रे बाबा, आईला सांभाळ. रमेश आपल्या गावाकडच्या बसकडे जायला निघाला आणि सविता अमितच्या आलिशान गाडीकडे. काही महिन्यांनंतर गावाकडच्या त्या जुन्या वाड्याच्या अंगणात रमेश तुळशीला पाणी घालत होता. आता पाणी घालताना त्याचा हात थरथरत नव्हता. त्याने चहाचा कप हातात घेतला आणि खुर्चीवर बसला. समोरच्या कडुनिंबाच्या झाडावर एक चिमणी आपल्या पिल्लांना भरवत होती. रमेशने डोळे मिटले. त्याला जाणवलं की आपण कधीच एकटे नसतो, जर आपण स्वतःच्या मुळांशी प्रामाणिक असू तर. पुण्यातल्या त्या 20व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये सविता खिडकीतून बाहेर पाहत उभी होती आणि समोरच्या इमारतींच्या काचेवर परावर्तित होणारे हजारो दिवे जरी डोळ्यांना दिपवणारे वाटत होते, तरी तिच्या मनातला अंधार काही केल्यात दूर होत नव्हता. उलट प्रत्येक चमकणारा दिवा जणू तिच्या चुकीची साक्ष देत होता आणि तिच्या हातातला चहाचा कप थरथरत होता. तिने तो होटांजवळ नेला, पण चहा कडवट वाटला आणि त्या कडवटपणात तिला आपल्या निर्णयांची चव जाणवली. आणि त्या क्षणी तिला ती यवतमाळची दुपार आठवली. ते अंगण, ती तुळस आणि रमेशचा तो साधा पण मनाला भिडणारा आवाज. आणि अचानक तिला जाणवलं की ती ज्या सुखाच्या शोधात इथवर आली होती, ते सुख इथे नसून तिने मागेच कुठेतरी हरवून टाकलं आहे. त्या रात्री ती बेडवर पडून राहिली, पण झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. एसीचा एकसुरी आवाज, बाहेरून येणारी गाड्यांची सततची धावपळ आणि बंद काचांच्या खिडक्यांमध्ये आत अडकून पडलेली हवा तिला अधिकच गुदमरू लागली. आणि तिचं मन मात्र सतत त्या जुन्या घरात भटकत होतं, जिथे रात्री झाडांची सळसळ ऐकू यायची, दूरवर कुत्र्यांचं भुंकणं ऐकू यायचं आणि त्या सगळ्यात एक जिवंतपणा होता. आणि अचानक ती उठली. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि तिला तिच्या डोळ्यात एक रिकामेपण दिसलं, एक थकवा दिसला. आणि तिने स्वतःलाच हळू आवाजात विचारलं, हेच का ते आयुष्य ज्यासाठी मी सगळं काही सोडलं? सकाळ झाली तरी तिच्या मनातली रात्र संपली नव्हती. अमित नेहमीप्रमाणे घाईघाईत ऑफिसला निघत होता. आई, दार लावून घे, मी उशिरा येईन, असं म्हणत तो निघून गेला. आणि सविता पुन्हा एकदा खिडकीपाशी येऊन उभी राहिली. पण आज तिच्या मनात एक वेगळाच निर्णय आकार घेत होता. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि रमेशचा नंबर डायल केला. तिकडे गावात रमेश अंगणात झाडांना पाणी घालत होता. सकाळच्या त्या मातीच्या सुगंधात आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात तो हरवलेला असतानाच फोन वाजला आणि त्याने कॉल उचलला. हॅलो. त्याचा आवाज नेहमीसारखाच शांत होता आणि तो आवाज ऐकताच सविताच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रमेश, एवढंच ती बोलू शकली. त्या एका शब्दात तिचं सगळं तुटलेलं मन होतं. आणि रमेश काही क्षण गप्प राहिला, कारण त्याला त्या आवाजातला बदल स्पष्टपणे जाणवत होता. कशी आहेस? त्याने हळूच विचारलं. आणि सविता रडत म्हणाली, मी ठीक नाहीये रमेश, मी खूप मोठी चूक केली. तिचा आवाज तुटत होता. मी बाहेरचं जग बघून भुलले, पण खरं आयुष्य काय असतं ते मला समजलं नाही. इथे सगळं काही आहे, पण काहीच नाहीये. लोक आहेत, पण ते आपली नाहीत. आणि तिकडे सगळं काही होतं, पण मीच त्याची किंमत केली नाही. ती बोलत होती आणि प्रत्येक शब्दांसोबत तिच्या मनातलं ओझं हलकं होत होतं. रमेश शांतपणे ऐकत होता.
त्याच्या डोळ्यांसमोर त्या सगळ्या आठवणी फिरत होत्या, ज्या त्यांनी एकत्र जगल्या होत्या. आणि काही क्षणांच्या शांततेनंतर सविताने थरथरत्या आवाजात विचारलं, "मी परत येऊ का?" आणि त्या प्रश्नाने जणू वेळच थांबला. वाऱ्याची झुळूक हलकीशी वाहू लागली, झाडांची पानं सळसळली आणि रमेशने आकाशाकडे पाहिलं, जिथे चिमण्या मुक्तपणे उडत होत्या. आणि मग तो शांतपणे म्हणाला, "घराचे दरवाजे कधीच बंद नव्हते सविता, फक्त तूच दूर गेली होतीस." आणि हे ऐकता सविता जोरजोरात रडू लागली. "मी येते, कायमची येते," ती म्हणाली. आणि रमेशने हलकसं उत्तर दिलं, "ये, तुझ्यासाठी चहा अजूनही 2 कपातच बनतो इथे." 2 दिवसांनी गावाकडच्या रस्त्यावर धूळ उडवत एक एसटी बस येऊन थांबली आणि त्यातून सविता खाली उतरली. तिच्या हातात एक छोटी बॅग होती, पण तिच्या मनात अपराधाची जड ओझी होती. ती हळूहळू त्या जुन्या वाड्याकडे चालू लागली, जिथे प्रत्येक पाऊल तिच्या आठवणींना जागं करत होतं. दरवाजा अर्धवट उघडा होता आणि अंगणात रमेश तुळशीला पाणी घालत होता. तिने हळूच आवाज दिला, "रमेश," आणि तो वळला. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले आणि काही क्षण वेळ जणू काही थांबलाच. त्या एका नजरेत 38 वर्षांचा सगळा प्रवास होता. सगळं प्रेम, सगळं दुःख आणि सगळं नातं होतं. सविता घरात आली तेव्हा तिचं लक्ष कोपऱ्यातल्या त्या जुन्या बाकाकडे गेलं. तिथे आजही 2 चहाचे कप ठेवलेले होते. एक रिकामा होता आणि दुसऱ्यात वाफ येत होती. रमेशने ती तुळस वाळू दिलीच नव्हती. उलट त्या तुळशीच्या भोवती त्याने नवी फुलं झाडं लावली होती. "सविता, तुला वाटतं की क्षितिजा पलीकडे गेल्यावर आभाळ वेगळं असेल, पण विसरलीस की आभाळ सगळींकडे एकच असतं. फक्त आपण ज्या जमिनीवर उभे असतो ना, ती जमीन आपली असावी लागते." रमेशचे हे शब्द ऐकले आणि सविताने रमेशचे पाय धरले. 38 वर्षांचा तो संसार पुन्हा एकदा त्या मातीत जिवंत झाला होता. सविताचे डोळे भरून आले. "माफ कर मला," एवढंच ती बोलू शकली. आणि रमेश काही क्षण तसाच उभा राहिला. मग तो हळूहळू तिच्याकडे आला, तिच्या हातातून बॅग घेतली आणि शांतपणे म्हणाला, "उशीर झाला, पण अजून वेळ गेलेली नाही." आणि त्या शब्दांनी सविताचं मन हलकं झालं. ती रडतच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली आणि त्या क्षणी त्यांच्यातलं सगळं अंतर, सगळा दुरावा विरघळून गेला. संध्याकाळ झाली. आकाश पुन्हा एकदा केशरी रंगांनी न्हाऊन निघालं. अंगणात दोघं बसले होते आणि रमेशने चहा दिला. सविताने एक घोट घेतला आणि हलकसं हसली. "हा चहा अजूनही तसाच आहे," ती म्हणाली. आणि रमेशही हसला. "फरक फक्त इतकाच की आता तुला त्याची खरी चव कळते." आणि त्या क्षणी सविताला जाणवलं की ती ज्या सुखाच्या शोधात होती ते कधीच दूर गेलं नव्हतं. ते तिच्या स्वतःच्या घरात, तिच्या नात्यात आणि त्या साध्या चहाच्या कपातच होतं. आणि त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा शांतता आली. पण यावेळी ती गुदमरवणारी नव्हती, तर समजुतीची, स्वीकाराची आणि खऱ्या आनंदाची होती. आणि सविताला शेवटी कळलं की क्षितिजा पलीकडचं आभाळ कितीही सुंदर दिसलं तरी खरं सुख नेहमी आपल्या घराच्या अंगणातच उगवलं असतं. आयुष्य हे हिशोबावर चालत नसतं, तर ते विश्वासावर चालतं. 38 वर्ष जे नातं उन्हात तावून सुलाखून निघालं होतं, ते शहराच्या गारव्यात एका क्षणात गोठून गेलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आपली आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात, तुमचं शहराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू. धन्यवाद.